एक महत्त्वाची घडामोड आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा निघणार आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली। शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही नोटीस पाठवण्यात आली। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। दसरा चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या संख्येनं खासदार राजू शेट्टी साहेब आहेत। काय सांगाल साहेब, आज आंदोलकांना नोटीस बजावली आहे, नाकाबंदी केलेली आहे आणि बघूनच आज सोडलं, काय सांगाल? खरं तर ही दडपशाही झाली। हा अवास्तव खर्च कुठली शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम करणारी संस्था मान्य करणार नाही। मग हे कशासाठी आहे? केवळ भ्रष्ट मार्गानं या रस्त्याच्या माध्यमातून 50-60 हजार कोटी रुपये कमवायचे आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा। यासाठी शेतकऱ्यांचा बळी का देता, भाविकांचा बळी का देता, प्रवाशांचा बळी का देता, वाहनधारकांचा बळी का देता, सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला महापुराच्या खाईत का लुटता? एवढेच आमचे प्रश्न आहेत, दुसरे काय नाही आहे। पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त लावला की आज मोर्चा निघून येऊन एवढा बंदोबस्त लावला। आम्ही काय आतंकवादी आहोत, काय नक्षलवादी आहोत, काय कोण आहे आहोत, काय परदेशातून आलेलो आहोत इथं काहीतरी दंगाधोपा करायला? काय चाललंय? कॅमेरामन निखिल बिसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, शिरोळ, इचलकरंजी। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, मोर्चाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होताच आता काही महिला त्या ठिकाणी जमलेल्या आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज जो काही मोर्चा काढला जातो, या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता हे सगळे शक्तीपीठ बाधित शेतकरी आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय ग्रामीण भागातून महिला देखील मोठ्या संख्येने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि शक्तीपीठ विरोधातील फलक जे आहेत ते या सगळ्या महिलांकडे देखील आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर काही वेळात काँग्रेस नेते राजू शेट्टी असतील, काँग्रेस नेते सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ते आल्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि मग या सगळ्या प्रत्यक्षात मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र एकूणच या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणावर नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे, तर काही महायुतीच्या नेत्यांच्या घराबाहेर देखील खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघू शकतो की जवळपास 3 ते 4 हजार शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्या पद्धतीनं आता शेतकरी देखील या सगळ्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। अगदी आजरा, चंदगड अशा भागातून देखील हे सगळे शेतकरी जे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील रोष आहे तो सगळ्यांमध्ये बघायला मिळतोय। आपल्यासोबत इथल्या आजी आहेत, काय सांगाल आजी, का आलाय? शक्तीपीठ बंद व्हायला पाहिजे। का बंद व्हायला पाहिजे? का बंद म्हणजे आम्ही खायचं काय? आम्ही ढोरं पाळून खाया थोडी शेतीत आम्ही पोट भरून खातोय। आमचं घ्यायचं म्हणजे आम्ही जाणार कुठं? जाणार आहे तुमचं? नक्कीच भूषण, मस्त एकरवर जातोय, मग आम्ही त्या मुलाशी घालायचं काय? नक्कीच भूषण, अपडेट्स घेत राहूच मोर्चाबद्दलचे। तूर्तास धन्यवाद।